पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीं त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। काल आपल्या 102 ओव्या झाल्या होत्या. आज आपण त्याच्या पुढे सुरुवात करूया. अस्माकं तु विशिष्टाये तान् निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थ तान् ब्रवीमि ते. भवान् भीष्माश्च कर्णैश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. हे 2 श्लोक 7वा आणि 8वा आहे. आता याच्यामध्ये अस्माकं तु विशिष्टाये तान् निबोध द्विजोत्तम. हे द्रोणाचार्य, हे श्रेष्ठ आचार्य किंवा ब्राह्मणांच्या मध्ये श्रेष्ठ असलेले उत्तम असे द्विज असलेले आपल्याला मी केवळ समजावून द्यायचं किंवा सांगायचं, आपल्या पुढे मांडायचं म्हणून मांडतंय की आपलं जे सैन्य आहे अस्माकं तु विशिष्टाये तान् निबोध द्विजोत्तम, त्याच्याविषयी मी आपल्या पुढे निवेदन करतो आहे. नायका मम सैन्यस्य म्हणाले संज्ञार्थ तान् ब्रवीमि ते. आपल्या दिग्दर्शनार्थ हा विषय मी आपल्या पुढे सांगू इच्छितो. जे प्रमुख सेनापती आहेत किंवा जी प्रमुख महारथी अतिरथी आहेत त्यांचं वर्णन मी फक्त आपल्या पुढे करू इच्छितो. म्हणाले भवान, आपण स्वतः ते जे प्रमुख नायक, ते जे प्रमुख श्रेष्ठ पुरुष, त्यांच्यामध्ये आपण स्वतः, त्यानंतर भीष्म, कर्ण, कृप, समितिंजय, अश्वत्थामा, विकर्ण, सौमदत्ती अशा प्रकारे अनेक पुरुष आहेत की जे अतिशय श्रेष्ठ आहेत, जे महारथी आहेत. त्यांनी आत्तापर्यंत युद्धामध्ये खूप मोठा पराक्रम गाजवलेला आहे. आता अमुचा दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगीजती. आता आमच्या दळाचा नायक, जे आमच्या सैन्याचे सेनापती पद भूषवणारे आहेत किंवा आमच्या सेनेला मार्गदर्शन करणारे आहेत, जे रूढवीर सैनिक, जे रूढ आहेत, वीर आहेत म्हणून याचा अर्थ ज्यांच्याबद्दल पूर्णपणे कल्पना आहे की हे किती शौर्याने युक्त आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही असं म्हणतोय म्हणजे ते महायोद्धे आहेत. त्या रूढवीर सैनिक या 3 शब्दाचा एकत्र अर्थ ते महायोद्धे आहेत. आत्तापर्यंत ज्यांना आपण महारथी म्हणू असे महारथी आहेत. ते प्रसंगे ऐक सांगीजती. तर म्हणाले आत्ता प्रसंग पडला म्हणून आपण ऐका, मी आपल्याला त्यांच्याविषयीचं वर्णन सांगतो आहे. उद्देशे एक दोन्ही जाई जती बोलोनी तुम्ही आदी करुनी मुख्य जे जे. म्हणाले त्या निमित्ताने, या उद्देशाने एक दोन्ही म्हणजे मी फार नाही सांगणार, 1-2 नावं सांगेन. कशा करता? तुम्ही आदी करुनी मुख्य जे जे. तुमच्याबरोबर इतर जे जे मुख्य आहेत त्या सगळ्यांच्या विषयी मी जाईजती संक्षेपानी, मी संक्षेपानी बोलोनी, अगदी संक्षेपामध्ये मी आपल्याला सांगतो. उद्देश एक दोन्ही संक्षेपानी त्यांचं वर्णन करण्याच्या उद्देशाने आपल्या पुढे 1-2 नावं मी
घेतो. हा भीष्मू गंगानंदनू, गंगेला आनंद देणारा असा गंगापुत्र हा भीष्म, जो प्रताप तेजस्वी भानू, ज्याचा प्रताप तेजस्वी सूर्याप्रमाणे आहे. रिपुगज पंचाननू कर्णवीरू, कर्णासारखा हा वीर पुरुष की जो पंचानन सिंहासारखा आहे. कुणाला तर रिपुगज, गजाला म्हणजे हत्तीला, जो शत्रूसारखा, जसा सिंह हा हत्तीच्या ठिकाणी शत्रुरूपाने समोर येतो, हत्तीला त्याचं भय आहे, तसं ह्या कर्णाचं भय ह्या सगळ्या सेनेला आहे. या एकेकाचेनी मनोव्यापारे, ह्या एकेकाच्या मनोव्यापार, मनाचा व्यापार आपल्याला माहिती आहे की मनाचं कार्य काय, संकल्प आणि विकल्प करणं. म्हणून मनाचा व्यापार, मनाचा संकल्प, म्हणजे या एकेकाचेनी मनोव्यापारे, या एकेकाचेनी मनस्संकल्पे, मनाच्या संकल्पामधून हे विश्व होय संवरे. त्यांनी नुसतं म्हटलं की या विश्वाचा संहार करू, म्हटलं म्हणजे त्यांच्या मनात आलं की या विश्वाचा आपण संहार करावा. तर म्हणाले या विश्वाचा संहार होणारच, हे विश्व होय संहरे. हा कृपाचार्य न पुरे एकलाची, नाही का म्हणाले. आपल्याला माहिती आहे की हा कृपाचार्य जो आहे तो एकटाच पुरेसा आहे, आणखीन दुसरं कोणी असायची सुद्धा गरज नाही. या बाकीच्यांचंही वर्णन करायला नको. येथ विकर्ण वीरू आहे, इथे विकर्ण सुद्धा वीर आहे, पराक्रमी आहे. हा अश्वत्थामा पैलप आहे, हा पलीकडे उभा आहे बघा अश्वत्थामा. आपण पैल पार म्हणतो ना, तर पैल पार म्हणजे अलीकडच्या तीरावर आपण आहोत आणि हा तीर ओलांडून आपल्याला पलीकडे जायचं आहे. त्यामुळे पैल शब्द जर कधी आला तर ह्या अलीकडचा तीर, अलीकडच्या बाजूला. आणि म्हणून अश्वत्थामा बघा इथे असा अलीकडे उभा आहे. नंतर याचा अडदरू सदाव आहे, अडदरू भय, याचं भय सगळेच जण नेहमीच ठेवतात. याचा अडदरू सदाव आहे. कृतांतू मनी, इतर तर ठेवतीलच पण साक्षात यमसुद्धा, कृतांत काळसुद्धा त्याचं भय. कृतांत यम, यमाला सुद्धा, कृतांताला सुद्धा, काळाला सुद्धा त्याचं भय आहे. समितिंजयो सौमदत्ती ऐसे आणिकही बहुता हाती. आता म्हणाले या दोघांचं नाव घेतलं, समितिंजयाचं आणि सोमदत्ताचं. याच्यासारखे असे आणखीन पुष्कळ आहेत. जयाची या बळा भीती धाताही नेणे, त्याचं जे बळ आहे, मिती म्हणजे माप, त्याच्या बळाचं जे माप आहे, म्हणजे त्याच्या बळाचा अंदाज तर साक्षात ब्रह्मदेवाला सुद्धा नाही आहे. असा इतका बलवान म्हणजे हे सौमदत्ती आणि समितिंजय यांच्याच बरोबर असणारे असंख्य वीर आहेत की ज्या वीरांच्या बलाचा अंदाज तर ब्रह्मदेवाला सुद्धा येणार नाही. अन्येच बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीविताः नाना शस्त्र प्रहरणाः सर्वे युद्ध विशारदाः. म्हणाले अन्येच बहवः, असे आणखीन पुष्कळ असे वीर आहेत जे शूर आहेत, जे पराक्रमी आहेत, असे मदर्थे त्यक्त जीविताः, माझ्याकरता इथे प्राणावर उदार होऊन आलेले आहेत. आणि नाना शस्त्र प्रहरणाः, अनेक शस्त्रांनी ते युक्त आहेत, त्यांनी अनेक प्रकारची शस्त्र या ठिकाणी आणलेली आहेत. सर्वे युद्ध विशारदाः, आणि सगळेजण युद्धामध्ये प्रवीण आहेत. आणि अशा प्रकारे जे केवळ माझ्यावरती जीव टाकून केवळ माझ्याकरता, कुणाची स्वामीनिष्ठा आहे, कुणाची स्नेहनिष्ठा आहे, कुठल्या ना कुठल्या तरी निष्ठेमधून ते माझ्याकरता इथे आपल्या जीवावर उदारून आले आहेत. जे शस्त्रविद्या पारंगत, जे शस्त्रविद्येमध्ये पारंगत आहेत, मंत्रावतार मूर्त हो काजे अस्त्रजात येथुनी रूढ. आता आधी आपण अर्ध्या ओळीचं बघू की जे शस्त्रविद्या पारंगत, या सगळ्या विद्यांच्या मध्ये किंवा धनुर्विद्येमध्ये ज्या भागांनी हा विषय समजून घेतला आहे त्याला त्यांनी रामायणामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की त्यामध्ये शस्त्र, अस्त्र, आयुध आणि यंत्र अशा प्रकारे ही सगळी मिळून आपली, ज्याला आपण ॲम्युनेशन म्हणतो ते सगळं, किंवा आपला शस्त्रसाठा, शस्त्र आपल्याजवळ जे आहे ते सगळं ज्या पद्धतीने एकत्रित विचारात घेतलं जातं ते सगळं शस्त्र किंवा तो सगळा शस्त्रास्त्र साठा तो जो आहे तो असा 4 प्रकारचा आहे. एक आहेत
ती शस्त्र आहेत. शस्त्र म्हणजे ती ऑब्जेक्टिव्हली आम्ही वापरतो. म्हणजे इथे हे शस्त्र ठेवलं आहे, AK-47 आहे किंवा त्याच्यासारखं आणखीन काही एकापेक्षा एक अद्ययावत आहे, कुणीही उचलावं आणि त्याचा वापर करावा. कारण ज्याला नेमबाजी येते आणि ज्याला येत नाही तोही त्याचा वापर करू शकतो. पण हे जे शस्त्र आहे त्या शस्त्राकरता वेगळं काही असावं लागत नाही. त्याचं ज्ञान, त्याच्याकरता काही सामर्थ्य. ते जसं आमच्या युद्धाच्या करता अनेक प्रकारची आयुध निर्माण करून ठेवलेली असतात, तशा आयुधांमधलं एक ते शस्त्र आहे. दुसरं वेगवेगळ्या प्रकारची आयुध आहेत. त्या आयुधांचं वर्णन आपल्याकडे केलं आहे की जसा बलराम आहे की त्याच्या हातामध्ये नेहमी तो हलधर आहे, नांगर आहे, ते त्याचं शस्त्र आहे. त्याच्यानंतर परशु आहे, आपण काल पाहिलं गणेशाच्या हातामधली शस्त्र. तर अशी जी आहेत ही सगळी आयुध आहेत. या वेगवेगळ्या आयुधांनी त्या काळी युद्ध, परीघ म्हणतात एकाला, अशी एक एक आयुध ही वापरली जातात युद्धामध्ये. आणि जे मंत्र किंवा ज्याला अस्त्र म्हणतात, ती जी अस्त्र आहेत त्या अस्त्राकरता मात्र ती सगळी सब्जेक्टिव्ह आहेत. त्या व्यक्तीने ते अस्त्र प्राप्त करून घ्यावं लागतं. कारण ते प्राप्त करून घेताना त्या अस्त्राच्या मागे काही मंत्र आहेत आणि ते जे मंत्र आहेत ते मंत्र सिद्ध करून घ्यावे लागतात. आणि मग आपण त्या महाभारत किंवा रामायण सिरियलमध्ये बघतो की त्यांनी ते अग्निअस्त्र सोडलं, त्यांनी ते पर्जन्यास्त्र सोडलं की ते अस्त्र सोडलं की त्या अस्त्राने त्याचा परिणाम साधला जातो. सोडलेला बाणच केवळ परिणाम साधत नाही, त्याच्या मागे त्या बाणावरती कोणता मंत्र स्वार केला आहे, तो बाण कोणत्या मंत्रांनी भारित केला आहे, त्याप्रमाणे त्या बाणाच्या ठिकाणी ते अस्त्र म्हणून कामाला येतं. तर आता इथे ही शस्त्रविद्या वेगळी, अस्त्रविद्या वेगळी, ही आयुध वेगळी आणि त्याच्यामध्ये मग निरनिराळ्या प्रकारची आणखीन उपलब्ध असणारी जी काही युद्धाकरता असणारी सामग्री आहे ती सामग्री वेगळी. तर आता ही शस्त्र आणि अस्त्र, त्या अस्त्रांच्या बाबतीमध्ये जो विषय मांडलेला आहे तो मंत्रावतार मूर्त. ते म्हणाले, अहो इथे जे आपल्याकडे उभे असणारे हे जे सगळे पराक्रमी शूरवीर आहेत त्यांच्यामध्ये मंत्राचे जणू काही ते अवतार आहेत. म्हणजे त्यांनी कोणताही मंत्र, आपला सिद्ध असलेला मंत्र त्या अस्त्राकरता वापरावा आणि ते अस्त्र सोडावं. त्यांच्या ठिकाणी ते अस्त्र अमोघ आहे, त्यांच्या ठिकाणी ते अस्त्र कधीच विफल जात नाही, इतका त्यांचा त्या अस्त्रविद्येतला अधिकार आहे. आता आपण ज्यावेळी अलीकडच्या काळामध्ये जी अस्त्र म्हणून वापरली जातात आपल्याकडे, त्या अस्त्रांच्या ठिकाणी असा विचार आहे का नाही, थोडासा आहे आणि थोडासा नाही. जी आपली गायडेड मिसाईल्स आहेत त्याच्यावरती काही कुठून कंट्रोल आहे, कुठून नियंत्रण आहे आणि त्या नियंत्रणावरती त्या अस्त्रांचा विचार केला जातो. परंतु ह्या अस्त्रांच्या बाबतीतला एक प्राचीन अस्त्रांचा एक सगळ्यात मोठा गुण आहे किंवा त्याचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे असं की ते अस्त्र टाकलं आहे आणि टाकल्यानंतर असं वाटलं की त्या आता अस्त्राची जरूर नाही आहे त्याचा वापर करण्याची, तर ते अस्त्र परत घेता येतं. पण आपली आजची जी अस्त्र आहेत त्या अस्त्राचा प्रयोग केल्यानंतर त्याला परत घेण्याचं सामर्थ्य, आज तरी आता एखादा ॲटम बॉम्ब आहे आणि तो पुन्हा त्याला परत घेणं हे आपल्या नियंत्रणात, कुणा एका व्यक्तीच्या नियंत्रणात राहत नाही. म्हणजे कुठे आता आपण जे पाहतो CID किंवा हे जे आपले पुष्कळसे आपल्याकडची चॅनेल्स आहेत ज्याच्यावरून आपल्याला बघायला मिळतं, तिथे कसं आहे, ती व्यक्ती प्रत्यक्ष जाते, ती जाऊन त्या बॉम्बचं जे टायमिंग आहे आणि त्याचं जे त्याला चार्ज केलेलं आहे तर ते त्याचं चार्जिंग काढून टाकते, ते टायमिंग 0 करते आणि मग तो बॉम्ब न्यूट्रल केला जातो. हे जसं आपण आता सिरियल्समध्ये बघतो तसंच या आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बचं असतं. पण कुणीतरी व्यक्तीने बॉम्ब तयार केला आहे आणि त्या व्यक्तीच्या नियंत्रणात तो बॉम्ब आहे की तो कुठेही का असेना त्याला परत आणण्याचं सामर्थ्य त्या व्यक्तीच्या ठिकाणी नाही आहे. आज निर्माण झालेली जी शस्त्रास्त्र आहेत ती अशी आहेत. शस्त्रसुद्धा आपली पुष्कळ एकापेक्षा एक भयानक आहेत.
त्याचबरोबर ही जी अस्त्र आहेत ती सुद्धा मानवाचा संहार करणारी अस्त्र आहेत, परंतु त्या अस्त्रावरती कुणाचं नियंत्रण नाही. हे जे आहेत मंत्रावतार मूर्त असं म्हणण्याचं कारण असं की त्या त्या व्यक्तीच्या ठिकाणी तो जो मंत्र आहे किंवा त्या प्रकारची जी अस्त्र आहेत ती त्यांच्याकडे सिद्ध आहे, आणि ते अस्त्र कुठेही वापरण्याचा प्रश्न आला किंवा कुणी वापरला आणि ते जर अस्त्र परत घ्यायचं आहे तर ज्याचा संकल्प आहे तो तर परत घेऊ शकतो, पण ज्याचा संकल्प त्याच्याही पेक्षा बलवान त्याला करता येईल तोही त्या अस्त्रावरती क्वचित नियंत्रण आणू शकतो. आपण जसं बघितलं आहे की त्या अश्वत्थाम्यावरती अस्त्र सोडलेलं आहे आणि तो शरण आलेला आहे, आणि तो म्हणतो की जेव्हा कृष्ण म्हणतात ते ब्रह्मास्त्र कशाला बाबा सोडलंस त्या उत्तरेच्या गर्भावर, तर तो म्हणतो माझ्या वडिलांनी मला विद्या देताना फक्त त्या अस्त्राचा उपक्रम शिकवलेला आहे, उपसंहार नाही. म्हणजे मला ती विद्या पूर्ण मिळालेली नाही आहे, माझ्या वडिलांनी ती दिली नाही, कारण मी ते अस्त्र टाकू शकतो, ते अस्त्र मी परत घेऊ शकत नाही. त्यामुळे आता मी ते अस्त्र टाकलेलं आहे, मला आता ते परत घेता येणार नाही. त्याबरोबर कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना ब्रह्मास्त्राचा प्रयोग कर, आणि त्यांनी हे नष्ट करण्याच्या करता सोडलेलं जे ब्रह्मास्त्र आहे तू जगत कल्याणाकरता सोड, आणि त्यामुळे ते जे कल्याण आहे ते कल्याण काय साधेल, उत्तरेच्या गर्भावरती होणारा जो विपरीत परिणाम आहे त्याचं पुढे काय होईल ते मी बघेन, पण तो उत्तरेचा गर्भ त्याचं स्खलन तर होणार नाही, तो गर्भपात तर होणार नाही, तो गर्भ राहील ते मूल जन्माला येईल, आणि मूल जन्माला आल्यानंतर बघू आपण त्या मुलाचं काय होतं ते मी पाहीन, त्याला पुन्हा कसं मूळ स्थितीला आणायचं. तर त्यामुळे ही जी अस्त्रविद्या आहे ही अस्त्रविद्या अशी आहे की ज्या अस्त्राचा प्रयोग करता येतो त्या अस्त्राच्या प्रयोगाचे जे विपरीत परिणाम आहेत ते पूर्णपणे नाही टाळता आले तरी अंशतः टाळता येतात, आणि दुसरा जर बलवान असेल प्रभावी असेल तर, पण त्याकरता त्या मंत्राचं साधन आणि त्याकरता त्याचा अभ्यास आणि त्याची सिद्धी या सगळ्याकरता मार्ग कोणता असेल तर गुरुपरंपराचा आहे. तो एकानी दुसऱ्याला देणे, त्याची योग्यता जाणून घेणे आणि त्याला देणे, म्हणजे इथे हे त्यांना मंत्रावतार मूर्त जे म्हटलंय ना त्यात त्यांचं मोठेपण त्यांनी आम्हाला दिग्दर्शित केलं आहे की यांचा अधिकार काय होता, काय असेल की ज्याच्याकडे ती अस्त्र आहेत त्याच्याकडे जाऊन ते अस्त्र मिळवण्याकरता त्यांनी आपली योग्यता तेवढी वाढवलेली आहे आणि तिथे जाऊन ते अस्त्र मिळवलेलं आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात हे साक्षात ह्या अस्त्रांचे ह्या मंत्रांचे मूर्त अवतार आहेत, म्हणजे जणू काही मंत्र यांच्या रूपाने आकाराला आलेले आहेत. जे हे जे सगळे अस्त्रविद्येमधले हो का जे अस्त्र जात येथुनी रूढ, आणि त्यामुळे असं समजा की ह्यातला एक एक वीर ज्याच्याकडे ही अस्त्रविद्या उत्तम प्रकाराने सिद्ध आहे किंवा जो जो त्या अस्त्रविद्येमध्ये आपल्या ठिकाणी अधिकार मिळवून आहे, तर असा जो पुरुष आहे तो अस्त्रविद्या त्यांनी मिळवली असं नका समजू, जणू काही हे सगळी अस्त्र त्याच्यापासूनच निर्माण झाली आहेत, इतकी निपुणता त्याच्या ठिकाणी आहे त्या अस्त्रविद्येमध्ये. म्हणून ते म्हणतात अस्त्रजात येथुनी रूढ, जणू काही त्यांच्यापासूनच ती विद्या रूढ झाली आहे, त्यांच्यापासूनच ती विद्या पुढे गेली आहे, इतका त्या विद्येमध्ये त्यांचं नियंत्रण आहे, इतका त्यांचा त्या विद्येवरती अधिकार आहे. असे लोक आपल्याकडे आहेत की ज्यांना इतकी मोठी मोठी अस्त्र त्यांनी सिद्ध करून घेतलेली आहेत. अप्रतिमल्ल जगी, आता म्हणाले त्यांना प्रतिमल्ल, मल्लाला प्रतिमल्ल आणि अप्रतिमल्ल म्हणजे ते अद्वितीय आहेत, ते मोठे श्रेष्ठ असे त्यांच्यासारखे दुसरे लोक आपल्याला मिळणार नाहीत जगामध्ये. असा एकापेक्षा एक श्रेष्ठ असा योद्धा आपल्या बलामध्ये म्हणजे सेनेमध्ये आहे. पुरता प्रतापू अंगी, त्यांच्यामध्ये पूर्ण प्रतापाने ते संपन्न आहेत. परी सर्व प्राणे मजची लागी आराईले असती, आराईले असती समर्पित आहेत, ते मला समर्पित आहेत, आराईत म्हणजे. आणि म्हणाले परी सर्व प्राणे, आपल्या सगळ्या प्राणासहित म्हणजे आपल्या जीवावर उदार होऊन
त्यांनी माझ्या ठिकाणी आपलं जीवन समर्पण करून टाकलेलं आहे. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचूनी न स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे सुभटासी. दृष्टांत दिला. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री ही तिच्या जीवनामध्ये चारित्र्य संपन्नतेनेच व्यवहार करते, तिचं चारित्र्य नेहमीच निष्कलंक राहतं, त्याचप्रमाणे हे आपल्या स्वतःला मी सर्वस्व या तैसे सुभटासी, ते पराक्रमी आहेत, सुभट विशेष पराक्रमी आहेत, असं असून सुद्धा ते मला पूर्ण शरणागत आहेत. ते पूर्णपणे माझ्याशिवाय अन्य विचार करू शकत नाहीत. आमुचिया काजाचेनी पाडे, देखती आपुले जीवित थोकडे. काजाचेनी पाडे, आपण मराठीत स्वतः शब्द तसा वापरतो. आपला काय पाड आहे बाबा त्यांच्यासमोर, म्हणजे आपलं काय सामर्थ्य आहे, आपण काय करू शकतो, नाही आपण त्याच्या पुढे काही करू शकत. तसं आमुचिया काजाचेनी पाडे, म्हणजे जे आमचं काम आहे त्याच्यापेक्षा इतर गोष्टीमध्ये त्यांना त्याचं महत्त्व वाटत नाही. उलट त्यांना त्यांचं देखती आपुले जीवित थोकडे, म्हणजे आपलं जीवितसुद्धा थोकडं म्हणजे तुच्छ समजतात. म्हणजे आपल्या जीवनाची त्यांना आपलं जीवन जर रणांगणामध्ये धारातीर्थी आपण पडलो, हा देह पडला, तरी त्यांना असं वाटतं दुर्योधनाकरता हा देह पडला, माझं जीवन कृतार्थ झालं. इतकी त्यांची माझ्या ठिकाणी निष्ठा आहे. आणि म्हणून ते सांगतात, ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त, असे माझ्या ठिकाणी पूर्ण भक्ती ठेवून श्रद्धा ठेवून युद्धाकरता ते आलेले आहेत. झुंजती कुळकणी जाणती, म्हणाले झुंजती म्हणजे युद्धामध्ये. झुंज शब्द नुसता आला तरी युद्ध म्हणून, झुंजती युद्धामध्ये, त्याला विभक्ती लावल्या, विभक्ती प्रत्ययांचा उपयोग. झुंज हा शब्द युद्ध धरून केला, तर झुंजती म्हणजे युद्धामध्ये. कुळकणी जाणती, कुळकणी म्हणजे कौशल्यता, ते जाणतात, कुशलता. कळे कीर्तीसी जिती, आणि त्यामुळे आपल्या कळे म्हणजे कला, आपल्या कला म्हणजे कौशल्याने, ते ह्या कौशल्यानेच आपल्या कीर्तीला प्राप्त करून घेतात, म्हणजे जिंकतात. त्यांना तेथे काही वेगळं करावंच लागत नाही, त्यांचा पराक्रमच त्या कीर्तीला जिंकणारा आहे. हे बहु असो क्षात्रनीती येथोनिया, हे पुष्कळ बोललो म्हणाले. मी त्यांची स्तुती आपल्यापुढे पुष्कळ केली. आपल्याला असं सांगतो की क्षात्रनीती म्हणजे हा जो क्षात्र धर्म आहे तो यांच्याचपासून सुरू झाला आहे असं समजा. इतका त्यांचा अधिकार आहे. जसं वरती त्यांनी म्हटलंय ना की अस्त्रविद्या ही त्यांच्याचपासून रूढ झाली आहे असं समजा, इतका त्यांचा अधिकार आहे. म्हणून ऐसे सर्वापरी पुरते वीरदळी आमुते, असे सर्वांगाने पुरते, न्यूनते पुरते, अधिकते सरते, त्यातलाच पुरते आहे इथे. ऐसे सर्वापरी पुरते म्हणजे सगळ्या सर्वापरी सर्वांगाने, पुरते म्हणजे संपूर्ण परिपूर्ण, म्हणजे जे काही आमचं न्यून आहे ते न्यून आपण परिपूर्ण करावं. म्हणजे ते जिथे न्यून असेल तिथे एकाच बाजूनी असेल असं नाही आहे. आणि म्हणून ते पुरते करणं म्हणजे सगळं त्या ठिकाणी त्याला सांभाळून घेणं, आणि ते जे आहे ते संपादून घेणं. मराठीत हा पण शब्द वापरतात. आमच्याकडनं काय होईल, जे होईल संपादून घ्या, म्हणजे आम्हाला आपलं सांभाळून घ्या. आणि म्हणून सर्वापरी पुरते वीरदळी आमुते, आमच्या सैन्यामध्ये हे जे वीर आहेत हे सर्वांगाने परिपूर्ण असलेले आहेत, त्यांच्याकडे कशाचीच कमतरता नाही. आता काय गणू याते अपार हे, आता काय ह्यांचं मोजमाप करू, काय सांगू तुम्हाला मी की हे हा वीर असा आहे, हा वीर असा आहे, हा वीर असा आहे, वर्णन काय करू. म्हणाले हे अपार आहेत, ज्यांची मोजदादच नाही, ज्यांचं मोजमाप करताच येत नाही, असे हे अपार वीर आहेत. म्हणून अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरक्षितम, पर्याप्तम त्विदमेतेषां बलम भीमाभिरक्षितम. आता इथे ते म्हणतात अपर्याप्तम. पर्याप्त या शब्दाचा अर्थ पुरेसा. अपर्याप्त जे मर्यादित, सीमित, पुरेसं नाही, जे अपार आहे. कारण पुरेसं त्याच्या विरुद्ध अपार, तर जे अपार आहे. अपर्याप्तम तद ते अस्माकम बलम, माझ्या ठिकाणचं जे बल आहे ते बल किंवा सैन्य जे आहे ते सैन्य कुणी राखलेलं आहे, भीष्माभिरक्षितम, भीष्माचार्यांनी राखलेलं आहे. ते सैन्य कसं आहे, अजिंक्य आहे, अमर्याद आहे, अपार आहे.
आणि पर्याप्तम मर्यादित किंवा जिंकण्याला सोपं असं कुणाचं आहे? त्विदम येते शांबलम, यांचं जे बल आहे, जे त्या बलाचं वैशिष्ट्य काय किंवा त्या बलाची विशेषता काय? तर भीमाभिरक्षितम, ज्या बलाला भीमानी राखलेलं आहे किंवा त्या बलाचा किंवा त्या सैन्याचा अधिपती आत्ता भीम आहे आणि भीमानी त्याचं आधिपत्य केलं आहे, ते जिंकण्याला सहज सोपं आहे. पण आमचं जे सैन्य आहे ते जिंकण्याला सोपं नाही आहे, ते मोठं अजिंक्य असं सैन्य आहे. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू, जो जगजेठी जगी सुभटू. जगजेठी, जगामध्ये श्रेष्ठ असलेला, जो जेठी म्हणजे ज्येष्ठ असलेला. आपण परमेश्वराला जगजेठी शब्द वापरतो की तो कोणत्या अर्थाने? जो सर्वदूर प्रसिद्ध आहे, नाणावलेला, या अर्थाने पण जगजेठी शब्द येतो. आणि जगामध्ये श्रेष्ठ, आता इथे ज्येष्ठ, आता दोन शब्द वेगळे, ज्येष्ठ वेगळा आहे आणि श्रेष्ठ वेगळा आहे. आता इथे श्रेष्ठता घेतलीच नाही आहे, ज्येष्ठता घेतली आहे. म्हणून भगवंताला जेव्हा आम्ही जगजेठी म्हणतो तेव्हा आपण त्याला जगजेठी हे विशेषण लावताना जो जगाच्या पेक्षा सुद्धा पलीकडे तर आहेच, पण ह्या जगापेक्षा तो श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहे. आता श्रेष्ठता व्यवहारतः लावली, पण शब्दतः किंवा अर्थतः तो ज्येष्ठ आहे. कारण त्याच्या इतका पुराण पुरुष कोणी नाही, त्याच्या इतका सनातन कोणी नाही. आणि म्हणून तत्वज्ञानामध्ये आपल्याकडे त्याला जुनाट पुरुष असं वर्णन केलेलं आहे, कारण त्याच्या इतका जुना कोणी नाही, पुरातन कोणी नाही. म्हणून हा जो जगजेठी शब्द आहे, कसं वापरतात बघा, भाषेची गंमत कशी आहे माऊलींच्या. ते म्हणतात तो जगजेठी जगी सुभटू, या जगामध्ये सुभटू अत्यंत पराक्रमी असे वीर कोण? तरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू. श्रेष्ठ शब्द वापरून झाला, आता ज्येष्ठ शब्द घेतला वापरायला. तर त्यांनी कसा घेतला? जो जगजेठी, जो जगामध्ये ज्येष्ठ आहे. कोण आहे भीष्माचार्यांच्या पेक्षा मोठा पराक्रमी? कोणीच नाही. म्हणून ते श्रेष्ठ पण आहेत, ते ज्येष्ठ पण आहेत. या जगामध्ये सुभटू जे अत्यंत पराक्रमी आहेत, तया दळवईपणाचा पाटू. म्हणाले त्यांना आम्ही दळवईपणा म्हणजे सेनापतीपण, दळवईपण म्हणजे दळ म्हणजे सेना. आपण सेना दल, दल शब्द वापरतो, माऊलींनी त्यांच्या भाषेमध्ये दळ शब्द वापरलाय. तर तो दळ, आता हा दळवईपणा म्हणजे त्या सेनेचा सेनापतीपणा किंवा आधिपत्य, त्याच्यामध्ये पाटू म्हणजे कुशलता. आणि ही जी कुशलता दिलेली आहे ती काय आहे? कशाची कुशलता आहे? सेनापती पदाचा अधिकार ज्यांना सांभाळण्याचं सामर्थ्य आहे असा हा मनुष्य दळवईपणाचा पाटू. भीष्मासी पै कुणाकडे आहे? तर आपण आता कारण काय आहे, मोठ्या अवघड गोष्ट आहे. द्रोणाचार्यांना सांगायचं आहे की भीष्माचार्यांना सेनापती केलंय, कारण असं सांगितलं तर रुसतील एखाद्या वेळेला. म्हणून एवढ्या आडवळणाने दुर्योधन सांगतोय की भीष्माचार्यांना आपण सेनापती केलेला आहे. म्हणाले आता याचेनी बळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले, येणे पाडे थेकुले लोकत्रय. आता यांच्याच मोठेपणामुळे, यांच्याच सामर्थ्यामुळे बळे गवसले. बळे म्हणजे पुन्हा सैन्य. सैन्याला काय प्राप्त झालं की ही जी व्यूहरचना आहे ती कशी आहे? तर जणू काही एक एक किल्ला उभा केलेला आहे. हा प्रत्येक व्यूह म्हणजे तो त्यांनी अशा प्रकाराने निर्माण केलेला आहे. ही व्यूहरचना अशी घडवलेली आहे की येणे पाडे, की ज्याच्यामुळे थेकुले लोकत्रय, ह्याच्याशी पाड त्या लोकत्रयाचा पण लागणार नाही. म्हणजे ह्याचं विशेषता, ह्याचं ज्याला आपण सामर्थ्य, याच्या मागचं कौशल्य, याच्या मागे असणारा त्यांचा जो दूरदृष्टिकोन तो असा आहे की त्यांनी ज्या प्रकाराने हे सैन्याची व्यूहरचना केली आहे हे ह्या त्रिलोकामध्ये सुद्धा होणं शक्य नाही, अशी त्यांची बुद्धिमत्ता आहे. लोक आधीच समुद्र पाही, आता दृष्टांताला सुरुवात. आधीच समुद्र पाही तेथ दुवाडपण कवणा नाही. म्हणाले आता एक गोष्ट घ्या समुद्राची, की दुवाडपण म्हणजे कठीणपण. समुद्राच्या ठिकाणी कोणाला कठीण नाही? कठीणच आहे. पण आता त्या समुद्राच्या बरोबर वडवा नळू तैसे याही विरजा जैसा. तर म्हणाले आता त्याच्यामध्ये काय झालं? तर हा समुद्र तर कठीणच आहे, पण मग त्याच्यामध्ये तो जो वडवा नल आहे, तो वडवा नल सुद्धा जर त्याला प्राप्त झाला तर कसं त्याचं सामर्थ्य वाढेल?
तो कुणाच्या नियंत्रणात येऊ शकेल? नाही येऊ शकणार. आणि म्हणून तो त्या ठिकाणी काय करेल तर ना तरी प्रलयवन्ही महावातू, या दोघा जैसा सांघातू, तैसा हा गंगा सुतू सेनापती. तर इथे त्यांनी सांगितलं तसं की समुद्र जसा कठीण आहे आपल्याला वश करण्याला, त्याच्यातला तो वडवा नल आहे तो तर त्याहून कठीण आहे, आणि त्या दोघांचं एकत्रित सामर्थ्य पुष्कळ अधिक आहे. तसंच ना तरी प्रलयवन्ही, नाहीतर प्रलयाचा काळ आलेला आहे, आणि प्रलय काळचा अग्नी आहे की जो सगळ्याची आता म्हणजे आपल्या ठिकाणी भक्षस्थानी पाडून घेऊन सगळ्याला भस्म करतोय, सगळ्याला नष्ट करतोय. आणि त्यांनी दोन्ही महाभूत संपवून टाकली आहेत. पृथ्वी संपवली आहे, जल संपवलंय, आता हा अग्नी आहे. आता हा प्रलयाग्नी आता पोचणार आहे कुठे की ह्या अग्नीतून तो वायू, आता पुढचा म्हणजे पंचमहाभूतातलं चौथं महाभूत. तर म्हणाले त्याच्याबरोबर आता प्रलयाच्या काळचा अग्नी आणि त्याच्याबरोबर त्यावेळी सुटलेला महान झंझावात, हे दोन जर एकत्र झाले, या दोघा जैसा सांघातू, ते दोघांचा संघ झाला म्हणजे दोघे एका वेळी आले, तर तैसा हा गंगा सुतू सेनापती, असा हा मोठा दुसऱ्यांच्या समोर कधीही त्यांना वश होऊ शकणार नाही किंवा कुणीही त्यांना जिंकू शकणार नाही, असा अजिंक्य सेनापती हे भीष्माचार्य आहेत. म्हणाले इथं आता येणेसी कवण भिडे, हे पांडव सैन्य कीर थोडे, ओई चलेनी पाडे दिसत असे. आता येणेसी कवण भिडे, आता ह्या भीष्माचार्यांच्या पुढे येऊन कोण युद्ध करू शकणार आहे? हे पांडव सैन्य काय अगदी कीर थोडे, खरोखरच थोडंसं आहे, ते काही विशेष नाही आहे. म्हणाले ओई चलेनी पाडे, म्हणाले हे कसं आहे तर अगदी अल्प आहे. पाडे म्हणजे पुन्हा तेच की त्याची गुणवत्ता योग्यता ही आमच्या सैन्याच्या अपर्याप्त ह्या स्वरूपापर्यंत येत नाही, कारण ते पर्याप्त आहे. आणि त्यामुळे त्याचा पाड नाही, पांडव सैन्याचा पाड हा कौरव सैन्यापुढे लागत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की म्हणून पाडे दिसत असे, त्याचं अल्पपण थोडेपण हे आमच्या लक्षात येतं आहे. त्याचा ते अल्प असल्यामुळे त्याचा पाड कौरव सैन्यापुढे लागणं शक्य नाही. वरी भीमसेन वेथू, तो जाहला असे सेनानाथू, त्याच्यावर म्हणाले हा जो भीमसेन आहे तापट डोक्याचा, अत्यंत क्रोधायमान होणारा, क्षणामध्ये आपल्या ठिकाणी आपल्या मनाला चंचल करणारा, कारण पटलं नाही की त्याबरोबर पुढचा मागचा विचार न करता तो लगेचच संतापेल, लगेचच काही निर्णय घेईल, काही निष्कर्षाप्रत येईल, असा सेनापती चालत नाही. सेनापतीला प्रत्येक काळी धीर धरावा लागतो, आणि त्यात हा भीमसेन त्या ठिकाणी आहे. तो जाहला असे सेनानाथू, तो सेनानाथ झालेला आहे, तो ह्या सेनेचा अधिपती झालेला आहे पांडवांच्या. ऐसे बोलोनी हे मातू सांडिली तेणे. आता हे ज्ञानदेवांचं वाक्य आहे. ते म्हणतात हे एवढं सगळं वर्णन ज्ञानदेवांनीच केलं, आपल्या डोळ्यापुढे उभं केलं की कसे हे दोन यांचे 11 अक्षौहिणी सैन्य, यांचं सैन्य या ठिकाणी जे उभं राहिलेलं आहे. तर ह्या सैन्यामध्ये आता कोण कसे वीर आहेत, ते कसे कसे ते व्यूह रचले असतील, हे सगळं वर्णन करून झालं. कसे म्हणजे भीष्माचार्य त्या ठिकाणी मोठे अजिंक्य आहेत. आता इथे भीम कसा आहे, आपल्या डोळ्यापुढे भीमाचं रूप येतं, त्याचं चरित्र माहिती आहे. तर एवढंच बोलले. म्हणाले हा थोडा आततायी, रागी, क्रोधी असा सगळा असल्यामुळे, आणि हा काय करेल माहिती नाही. पण माहिती नाही हे तो वाक्य बोलत नाही. तो जाहला असे सेनानाथू, हे कंसात आहे की तो काय करेल माहीत नाही, हे द्रोणाचार्यांनी ओळखावं. आणि आता ते काय म्हणतात की तो जाहला असे सेनानाथू, आता ज्ञानदेव म्हणतात, त्यांची वेगळी टिप्पणी आहे. ऐसे बोलोनी हे मातू सांडिली तेणे. म्हणाले ज्ञानदेव म्हणतात एवढं अर्धच वाक्य बोलला तो आणि आपला बोलण्याचा विषय सोडून दिला. म्हणजे हे लिहिलं कोणी? ज्ञानदेवांनी. पण ज्ञानदेवांनी लिहिताना त्याचा शेवट का नाही केला? कारण त्याचा संबंध पुढच्या श्लोकाशी आहे, त्यामुळे ह्या श्लोकात त्यांनी त्याचा शेवट नाही केला. एवढं सांगून ते थांबले. ते म्हणाले अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्मवेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवहि. म्हणाले ह्या युद्धामध्ये आपल्याला एक गोष्ट करायची आहे की ह्या जेवढे व्यूह आहेत
त्या ठिकाणी प्रत्येकाला जे जे स्थान नेमून दिलेलं आहे त्यांनी त्या त्या स्थानाची काळजी घ्यायची आहे, त्या त्या ठिकाणी राहायचं आहे. कारण असं असतं ना, खूप व्यूहरचना झालेली असते. इतके अक्षौहिणी सैन्य आहे. हे सगळं सैन्य जे आहे, हे सैन्य या लोकांकडे म्हणजे जे विभाजित होताना काही ना काही वैशिष्ट्यांनी ते वेगळं वेगळं केलेलं आहे. त्याच्यामधून व्यूह रचलेले आहेत. आता ते कशाकरता रचलेत त्याचं एक कारण तो सांगतोय. पांडवांनी कशाकरता रचलेत त्यांची वेगळी कारणं आहेत, ते पांडवांच्याकडे असतील. तर हा आपल्या कारणांपुरतं सांगतो आहे की म्हणाले हे जेव्हा यथा भागम अवस्थिता, त्या त्या भागाप्रमाणे ज्याला ज्याला अवस्थित म्हणजे उभे राहायला सांगितलंय त्यांनी तिथे तिथेच उभं राहावं, इतरत्र जाऊ नये. आणि काय करावं तर भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवही, भवन्तः आपणासहित सगळ्यांनी भीष्माचार्यांचं रक्षण करायचं. कारण दोन गोष्टी आहेत. एक गोष्ट मान्य करूनच युद्धाला सुरुवात आहे. भीष्माचार्य म्हणाले दुर्योधना मी तुझ्या बाजूनी लढेन, मी तुझा सेनापती होईन, अगदी निकरानी लढेन, मनापासून लढेन, प्रामाणिकपणे लढेन. पण एक गोष्ट आहे, मी पांडवांना मारणार नाही. मान्य असेल तर बघ. मान्य केलं दुर्योधनाने. आता दुसरी गोष्ट दुर्योधनाला माहिती आहे की हा जो शिखंडी आहे त्या शिखंडीनी वार केले आणि तो भीष्माचार्यांवर वार करतच राहिला तर भीष्माचार्य त्याला एकही बाण मारणार नाहीत. मग भीष्माचार्यांना सांभाळायचंय कोणापासून? शिखंडीपासून. आणि म्हणून तो सांगतो द्रोणाचार्यांना की आपल्याला सगळ्यांना, सगळ्या सेनापतींना एकच गोष्ट करायची आहे की भीष्माचार्यांना सांभाळायचंय, आपल्याला त्यांना राखायचंय. मग पुनरपि काय बोले सकळ सैनिकाती म्हणितले. आता पुन्हा बोलायला लागला. आता हे सगळं सांगतोय कोण? संजय. आता तिथला आखो देखा हाल सगळं सांगणं चालू आहे आणि तो सांगतो आहे संजयाच्या मुखातून आलं की म्हणाले आता हे झालं, ते द्रोणाचार्याशी हा बोलला दुर्योधन, आता सगळ्यांना उद्देशून बोलतोय. आणि सकळ सैनिकात ते म्हणितले आता दळभार आपुलाले सरसे करा, म्हणजे आता चांगले सज्ज करा. आपल्याकडे हा सरसे शब्द व्यवहारामध्ये आहे. म्हणजे बाहेर पडताना पूर्वी स्त्रिया मी सरस करून येते म्हणायच्या. हा शब्द रूढ होता. आता आपल्याकडे गेले ते शब्द, आता व्यवहारात ते राहिलं नाहीत. आणि मग केस सुद्धा सारखे करायचे, त्याच्याऐवजी सरसे करायचे. असं म्हणून मी जरा केस सरसे करून येते. म्हणजे केस सरसे करणं हा त्याला एक काय म्हणायचं प्रतिकात्मक आहे. बाहेर जायचंय तर मी आवरून येतोय किंवा आवरून येते. तर हा जो शब्द आहे, आता खूप शब्द मागे पडले, पण बघा आपण 750 वर्षापूर्वीचा शब्द आता 5-25 वर्षापर्यंत आमच्या प्रचारामध्ये होता. तर आता तो सांगतो की ते सैन्य जे आहे आता दळभार आपुलाले, आता आपले आपली म्हणून जी जी सैन्याची गट केलेले आहेत ते आपला आपला दळभार तो गट आपण काय करा, सरसे करा, सज्ज करा. आणि जया जिया अक्षौहिणी, ज्याला ज्या अक्षौहिणीमध्ये टाकलेलं आहे तेणे तिया आरणी, आरणी म्हणजे युद्धभूमी, त्यांनी त्या युद्धभूमीवरून हलायचं नाही, त्यांनी तिथंच थांबायचं. वरगण कवण कवणी, म्हणाले वरगण म्हणजे विभागून, कवण कवणी ज्याला जो विभाग दिला आहे तो महारथिया, त्याच्यावरती आता जे विभाग दिलेत त्या विभागावरती महारथी पण नेमलेले आहेत. आणि त्या महारथ्यांच्या बरोबर सगळ्यांची योजना करून सगळे जे केलेले व्यूह आहेत त्यांची रचना पूर्ण झालेली आहे. तेणे तिया आवरीजे भीष्मा तळी राहिजे, त्या महारथ्याच्या आज्ञेमध्ये राहून सर्व सेनापतींनी ती जी आपली अक्षौहिणी आहे तिचं व्यवस्थित रक्षण करावं, त्या ठिकाणी आपलं काम करावं. आणि हे करत असताना तिला आवरीजे, तिला राखावं, तिला आवरावं म्हणजे तिला धरून ठेवावं, तिला योग्य प्रकारे सांभाळावं, संरक्षावं. आणि भीष्मा तळी राहिजे, आणि म्हणाले कोणाच्या तळी म्हणजे भीष्माचार्याच्या आज्ञेत सगळ्यांनी राहायचं. द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ, आता द्रोणाचार्यांकडे वळलाय आणि द्रोणाचार्यांना म्हणतो तुमच्या सकट सगळ्यांनी जे भीष्माचार्य म्हणतील ते ऐकायचं आहे. आणि हाची एकू रक्षावा, का हे सगळं करायचं आहे? आपण सगळ्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या संबंध युद्धामध्ये आपल्याला फक्त भीष्माचार्यांना राखायचंय. हाची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा, त्या भीष्माचार्यांना माझ्या ठिकाणी बघा
किंवा मला भीष्माचार्यांच्या ठिकाणी बघा, आम्ही दोघं एकमेकांपासून वेगळे आहेत असं समजू नका. येणे दळभारू आघवा साचू आमुचा. त्यामुळेच त्यांच्यामुळेच एक लक्षात ठेवा, येणे म्हणजे भीष्माचार्यांच्यामुळे आमचा हा दळभार आहे किंवा हे जे आमचं सैन्य आहे ते खरोखरच समर्थ आहे. नाहीतर त्या सैन्याचं सामर्थ्य राहणार नाही. कारण त्याच्या डोळ्यापुढे दिसतंय अर्जुन आहे. कारण जरी भीमाला त्या ठिकाणी सेनापती पद दिलंय, अर्जुनाने कोणतंच पद घेतलेलं नाही, की तो मिनिस्टर विदाऊट पोर्टफोलिओ आहे. त्याला कधी काहीच घेतलेलं नाही आपल्याकडे. कारण का, तर सगळ्या ठिकाणी न्यूनते पुरते करायला बसलेला आहे तो, अधिकते सरते, की जे काही असेल, जे काही कमी पडेल तिथे अर्जुन आहे. आणि म्हणून सैन्याचा भार त्याच्यावरती टाकलेला नाही आहे. हे माहिती आहे दुर्योधनाला, की अर्जुनाचा अधिकार काय आहे माहिती आहे. पण त्याला राजनीतीमध्ये एक गोष्ट करून घ्यायची आहे, की जोपर्यंत भीमासारखा त्याच्या दृष्टीने राजनीतीमध्ये पाहिजे तितका कुशल नसलेला सेनापती आहे, ही पांडवांची त्याच्या दृष्टीने जरा कमजोर बाजू आहे, जरा कमकुवत बाजू आहे. त्याचा लाभ त्याला उठवायचा आहे आणि त्या पद्धतीने पांडवांवर हल्ला करत राहायचा आहे. अर्जुनाला कुठे ना कुठेतरी गुंतवून ठेवायचा आहे. म्हणजे सगळे त्याचे दळभार त्यांनी असे लावून ठेवलेले आहेत की अर्जुनाला इकडे जवळ येऊच द्यायचा नाही आणि त्याला लांब लांब न्यायचा. आणि भीमाच्या सहित जे सैन्य आहे त्या सैन्याचा अधिकाधिक विध्वंस करायचा किंवा त्या सैन्यांना अधिकाधिक ठार करायचा, नाश करायचा. म्हणजे त्याचा पराक्रम किंवा त्याचं यश हे अधिक सहज होईल, हमखास होईल. म्हणून तस्य संजनयन हर्षम कुरु वृद्ध पितामहः सिंहनादम विनद्योच्चैः शंखम दद्मो प्रतापवान. आता हा इतका शाण्यासारखा बोलला, भीष्माचार्यांना गैवरून आलं. त्यांना असं वाटलं की याला इतकं कसं कळलं बाबा, की भीष्माचार्यांना सांभाळलं पाहिजे, या युद्धाची ही नीती आपण चांगली योग्य प्रकारे राबवली पाहिजे. त्याचा भीष्माचार्यांना आनंद झाल्यामुळे त्यांना असं वाटलं की आता खरोखरीच याला आनंदित करावं, म्हणजे दुर्योधनाला आनंदित करावं. म्हणून तस्य संजनयन हर्षम कुरुवृद्ध पितामहः. ह्या कुरुवंशामध्ये असणारे अत्यंत वृद्ध असे पितामह भीष्म यांनी तस्य म्हणजे दुर्योधनाला आणि त्याच्या सेनेला आनंद वाटावा याच्याकरता सिंहासारखा अत्यंत उच्च असा मुखातून गर्जना केली, नाद केला सिंहनादाप्रमाणे. आणि तो नाद केल्यानंतर मग शंखम दद्मौ प्रतापवान. आधी आपल्या मुखातून आपली वीरश्री काय आहे याचा सगळ्या सैन्याला अंदाज दिला की काय ताकदीचा पुरुष आहे. आणि त्यानंतर त्यांनी आपला शंख त्या रणामध्ये फुंकलेला आहे. या राजाची या बोला सेनापती संतोषला. सेनापती म्हणजे भीष्माचार्य संतोषले. मग तेने केला सिंहनादू. त्यांनी सिंहासारखी मोठी उच्च स्वरामध्ये गर्जना केली. तो गाजत असे अद्भुतू. आणि तो जो नाद आहे तो दोन्ही सैन्य आतू, दोन्ही सैन्यामध्ये मोठा दुमदुमत राहिला. प्रतिध्वनी न समातू उपजत असे. कारण त्याचा जो प्रतिध्वनी आहे तो आकाशामध्ये सामावला जाईना, इतका विलक्षण असा नाद केलाय. मग त्याचे प्रतिध्वनी उमटू लागले त्याच्यामधून. कारण आकाशात तो नाद न सामावल्यामुळे त्या नादातून प्रतिध्वनी उमटू लागले. प्रतिध्वनी न समातू उपजतसे. म्हणाले तो आकाशात नाद न मावल्यामुळे प्रतिध्वनी निर्माण होऊ लागले. तयाची तुलग असावे. तुलग म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा प्रतिध्वनीच अर्थ आहे तुलग शब्दाचा. तयाची तुलग असावे. त्याच प्रतिध्वनीच्या बरोबर वीरवृत्तीचे थावे. सगळ्या ठिकाणी वीरश्री जागृत झाली सगळ्यांच्या देहामध्ये, अंतःकरणामध्ये. आणि दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरिला. स्वतः भीष्माचार्यांच्या ठिकाणी सुद्धा वीरश्रीला आवाहन त्यांनी त्या सिंहनादानी केलं. आणि मग आपल्या मुखामधून तो शंख जो आहे तो आस्फुरिला, तो शंख फुंकला किंवा शंखनाद केला. ते दोन्ही नाद भिनले. हा सिंहनाद सारखा आकाशामध्ये प्रतिध्वनीच्या रूपाने प्रकट होतच होता, तोच त्यांच्या शंखाचा नाद निर्माण झाला. आता हे दोन्ही नाद जेव्हा एकमेकांना भिडले किंवा त्या ठिकाणी एकत्र प्रकट झाले, ते त्रैलोक्य बधिरभूत झाले. त्या नादानी त्रिलोकात कळेना की काय झालेलं आहे.
जैसे आकाश का पडिले तुटोनिया, असं वाटलं आकाशच तुटून पडलं की काय. धडधडीत अंबर, म्हणाले आकाशाला धडधडलं म्हणजे तिथे धक्के बसले. धडधडीत अंबर, उचंबळत सागर, सागराला सुद्धा फार मोठ्या सुनामीसारख्या लाटा यायला लागल्या. क्षोभले चराचर, आणि सगळे जड आणि अजड, जड आणि चेतन अशी दोन्ही सृष्टी त्या ठिकाणी क्षोभली म्हणजे क्षुब्ध झाली, घाबरली, तिलाही कळेना. कापत असे, ती क्षोभित होऊन थरथर कापू लागली. तेणे महाघोष गजरे, दुमदुमिताती गिरीकंदरे, त्या महाघोषांनी त्या गजरांनी काय झालं म्हणाले, गिरीकंदरांच्या मध्ये दर्याखोऱ्यांच्या मध्ये तो आवाज निनादू लागला. तव दला माझी रणतुरे आस्फारिली, हे एवढीच एक मोठी आपत्ती होती. त्याच्यातच म्हणाले त्याच्यातून म्हणजे त्या सिंहनादामधून किंवा ह्या एकत्रित झालेल्या शंख सिंहनादामधून जे प्रेरणा घेऊन बाकीच्या दलामधून म्हणजे सैन्यामधून म्हणजे भीष्माचार्यांच्या बाजूनी रणतुरे म्हणजे रणवाद्ये त्याच्या ठिकाणी आस्फारिली म्हणजे वाजवली. बाकीच्यांनी रणवाद्यांचा नाद करायला सुरुवात केली. त्याबरोबर काय झालं म्हणाल, ततः शंख शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखः सहसैवाभ्य हन्यंत स शब्दस्तुमुलो भवत. ते म्हणाले त्यानंतर ततः त्यानंतर की जेव्हा हा रणवाद्यांचा नाद सुरू झाला ते कोण होते, कोणती कोणती वाद्य वाजवली, तर शंख वाजवले, त्याच्याच बरोबर भेरी वाजवल्या म्हणजे नगारे वाजवले, पणव म्हणजे ढोल वाजवले, अनक म्हणजे मृदंग वाजवले, गोमुखा म्हणजे कर्णे वाजवले. आणि ह्या सगळ्यांचा नाद सुरू झाला. आणि कसा झाला, सहसैवाभ्य हन्यंत, एका बरोबरच सगळे नाद सुरू झाले, सगळी वाद्य एका वेळी वाजायला सुरुवात झाली. आणि म्हणाले सशब्द स्तुमुलो भवत, आणि त्यामुळे त्या सगळ्यांचा नाद फार भयंकर झाला या ठिकाणी. म्हणून उदंड सैंध्य वाजते, उदंड सैंध्य वाजते, सैंध्य म्हणजे जिकडे तिकडे उदंडपणे, काय कुठे कमतरता नाही, सगळीकडे ती नादाची किंवा त्या वाद्यांची पथकं आहेत, ती सगळी पथकं आपल्या ठिकाणी नाद करू लागली. भयानके खाखाते, म्हणजे त्याचा जो स्वर आहे, आवाज आहे, तो खा खा करत म्हणजे भयंकर उग्र असा आवाज त्या ठिकाणी उठलेला आहे. महाप्रलयो जेथे धाकडासी, म्हणाले जे धैर्यवान आहेत, मी म्हणणारे रणांगणामध्ये आपला पराक्रम सिद्ध करणारे पुरुष आहेत, ते सुद्धा हे भयंकर नाद ऐकून ह्या नादाची भयानकता पाहून महाप्रलयो जेथे, इथं महाप्रलय झालाय की काय असं मोठ्या मोठ्या महावीरांना सुद्धा वाटू लागलं. भेरी निशाण मांदळ, शंख काहळा भोंगळ, आणि भयासुर रण कोल्हाळ सुभटांचे. म्हणाले आता भेरी, म्हणाले मोठे नगारे म्हणजे भेरी, नंतर निशाण म्हणजे डंका, आपण डंका पिटला म्हणतो ना, डंका, त्यानंतर मांदळ म्हणजे ढोल, नंतर शंख, नंतर काहळा म्हणजे मोठी झांज. आपण बघतो मोठ्या मोठ्या पथकांमध्ये त्या मोठ्या झांजा असतात बघा, हल्ली कुठे कुठे आपल्या ऑर्केस्ट्राजमध्ये सुद्धा त्या झांजा असतात आणि वापरतात. आता त्या वेस्टर्न म्युझिकमध्ये ते फारच मोठी असते आणि ती एकच असते. आपली झांज एकावर एक दोन वाजवले जातात, ते ती फक्त एकावरती स्थिर ठेवलेली असते आणि तिच्यावरती आघात करतात. म्हणजे ज्या वेस्टर्न ही जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यामध्ये ती झांजेसारखं वाजवतात पण एकावर एक आपटून नाही वाजवत. तर हे म्हणाले की याला भोंगळ म्हणजे कर्णा, आणि काहळा म्हणजे मोठी झांज, आणि भयासुर रणकोल्हाळ सुभटांचे, आणि भयंकर भीती निर्माण करतील, थरथर कापायला लावतील अशा प्रकारचे त्या ठिकाणी गर्जना ह्या पराक्रमी वीरांनी करायला सुरुवात केली. कारण तो त्यांच्यामधली वीरश्री जागृत झाली ना, त्यामुळे ते जोरजोरामध्ये ओरडू लागले. आवेशे भुजा त्राहाटती, आणि त्या आवेशामध्ये चिडून जाऊन म्हणजे आता युद्धाला ते प्रवृत्त झाल्यामुळे त्वेष आलेला आहे अंगामध्ये, त्या त्वेषाने आपले दंड थोपटत आहेत. विसणैके हाका देती, आणि म्हणाले जोरजोरामध्ये हाका देत आहेत, आणि चिडून जाऊन विसणैके विसणैले हाका देती, चिडून जाऊन हाका मारताहेत. जेथ महामध्ये भद्र जाती आवर्तीना, हे सगळं बघितल्यानंतर
जे हत्तीचं दल होतं ते सगळे उत्तम असे हत्ती आहेत, यौवन संपन्न हत्ती आहेत. त्यांच्या गंडस्थळातून मद वाहतो आहे. म्हणून असे जेथे महामध्ये तर मद, भयंकर मद ज्यांच्यामधून वाहतो आहे, अशा प्रकारचे महाबलवान जे हत्ती आहेत, भद्रजाती म्हणजे हत्ती, ते आवर्तीना, ते सुद्धा आटोपेनात. कारण तेही ह्या सगळ्या नादांच्या मधून त्यांनाही एक प्रकारचं चैतन्य निर्माण झालेलं आहे. तेथ भेडांची कवण मातू, तिथे घाबरटाचा काय लाग आहे म्हणाले. म्हणाले काचया केर फिटतू. म्हणाले जे कच्चे आहेत, काचया म्हणजे जो कच्चा आहे तो, केर म्हणजे कसपटासारखा, फिटतू म्हणजे उडून गेला. जशी कसपटं उडून जातात तसे हे घाबरलेले लोक या आवाजानेच पुष्कळसे मरून गेले, पुष्कळसे बेशुद्ध पडले, पुष्कळसे तडफडू लागले, पुष्कळसे घाबरून थरथरू लागले. म्हणाले जेणे दचकला कृतांतू अंग नेघे. म्हणाले ज्याच्यामुळे कृतांत काळ सुद्धा दचकला, त्याला सुद्धा भय वाटलं. एका उभयाची प्राण गेले. म्हणून ह्या पुष्कळ लोकांच्या मधल्या काहींचे तर प्राण सुद्धा गेले. म्हणाले चांगांचे दात बसले. ह्याच्यापेक्षा जे बरे होते त्याला चांग म्हटलंय, त्यांची दातखिळ बसली. म्हणाले बिरुदांचे दादुले हिवताती. आणि म्हणाले ज्यांना मी म्हणणारे पराक्रमी वीर आहेत त्यांच्या अंगामध्ये हुडहुडी भरली, घाबरून गेले, थरथरायला लागले. ऐसा अद्भुत तुरबंबाळू. तुरबंबाळू म्हणजे वाद्यांचा मोठा आवाज, त्याला तुरबंबाळू. हा आपण शब्द बंबाळ म्हणतो ना, की ते जे बंबाळ म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये, तुर म्हणजे वाद्य, वाद्यांचा बंबाळू म्हणजे नाद, तो मोठ्या प्रमाणामध्ये येणार आता नाद, तुरबंबाळू, तो जो नाद आहे वाद्यांचा मोठा आवाज. ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू. तिकडे ब्रह्मदेव व्याकुळ झाला. देव म्हणती प्रलय काळू. देवांना असं वाटायला की बहुतेक प्रलय आला आता, ओढावाला आजी, आज काही खरं नाही म्हणाले. ऐसी स्वर्गी मातू देखोनी तो आकांतू. अशा प्रकारे स्वर्गातली परिस्थिती झाली तो सगळा आकांत बघून. तो पांडव दळा आतू वर्तले काही. आता इतकं जर कौरवांच्या दळामध्ये झालं तर आता सांगा म्हणाले पांडवांच्या दळामध्ये काय झालं, म्हणजे त्यांच्या सेनेमध्ये. हो का निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे, जेथ गरुडाची जावळीयेचे कांतले चारी. आता म्हणाले आपल्याला काय सांगावं. हो का निजसार विजयाचे, जे विजयाचं केवळ गाभा आहे असं जे स्वरूप आहे, की ते भांडार महातेजाचे, का महातेजाचं जे भांडार आहे, जेथ गरुडाची जावळीयेचे, ज्यांचा वेग गरुडाच्या पेक्षा सुद्धा अधिक आहे, त्याच्याशी सुद्धा स्पर्धा करणार आहे. असे कांतले चारी, कांतले घोडे, असे 4 घोडे आहेत त्या ठिकाणी. त्या आता घोड्यांचं वर्णन झालं. आता पुढे ततः, कारण काय पुढच्या श्लोकाकडे चाललो आपण, म्हणून तिथे आपल्याला त्याची प्रस्तावना केली मागच्या ओवीमध्ये. आता ते म्हणतात ततः श्वेतैर हयैर्युक्ते महती स्यंदने स्थितौ माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः.